मी मार्केटमध्ये यायला लागलो हा 2008-9 पासून हा त्याचा हाच भाव याच्या पुढे गेलाच नाही भाव. हा आणि जे आपले जीवनावश्यक वस्तू आहे समजा प्रत्येक गोष्टी मग त्याचे भाव वाढत आहे आपले. हो मग आपल्याला लागणारा किराणा म्हणू मग काही दवाखाना म्हणा. या ठिकाणी बाजरीची आरशी चालू आहे, बाजरीचा ढेर आहे. 2600 1 रुपया 2601 1 रुपया आज 2601 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 चालू आहे. आज 2621 21 21 21 21 आज 2621 21 21 21 21 आज 2621 21 माल याची आरशी चालू आहे. 21 21 माल कसा आहे 2621 21 21 21 काय करायचं 21 21 21 21 22 22 22 22 22 करू का 22 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 23 24 25 26 27 28 28 28 32 31 32 करू घ्या 35 36 50 51 55 55 56 57 58 70 71 80 80 करू का 81 81 82 83 85 86 87 88 90 91 2700 1 रुपया 2701 1 हा 2701 1 काय करायचं 1 3 माल सोडून दे. जो माल याला 2701 बाजार भरला आहे 2701. आणि ज्वारीची बीट चालू आहे. ज्वारी बघू राहिली तर 9 गोणे आहे. ओ हे ढेर खोला ओ जिजा मावशी ताडपत्री काढायची 9 काय पुकारू शेट हाँ एक सी छोटी सी बीट करके आता आगे पानी बनाएगा जो दिया वो हाथ में 2600 नहीं आज ही बताया उसने मेरे को इधर के बता रहा ही नहीं 2600 छोड़ चाट से उम्मीद ना आपका बाहर रहा तो क्या क्या 2600 तुलने वाला थोड़ी 2600 अरे जेठ 2600 2600 2600 2600 2600 2600 2600 वो बनेगा 2600 वो देख के रख 2600 हाँ 2600 2600 आगे जी 2600 2600 2600 2600 2600 सुशील सेठ एक मिनट आवाज नहीं आ रही 2600 2600 2600 2600 हाथ 3 बार से या ठिकाणी ज्वारीची आरशी चालू आहे. एकदम बोड ज्वारी आहे मोठी. जी ज्वारी होती एकदम टपुरी ज्वारी होती. किती गट्टे होती भाऊ ती 8 गट्टे होती का 3401 बाजार भराला. कोणती ज्वारी ती 2400 दूध मोगरा आहे का 2400 बघू शकता. हा जो माल याला 3401 बाजार भराला आहे 3401. या ठिकाणी बाजरीची आरशी चालू आहे. 2700 1 2 11 बघू शकता हा जो माल याची बीट चालू आहे. 31 31 31 31 31 31
31 1 31 2 2731 2731 चालू आहे. 2731 चालू आहे. हा जो माल आहे याला 2731 बाजार व्हायला लागला आहे. बघू शकता तुम्ही 2731 अरिहंत. या ठिकाणी गव्हाची बीड चालू आहे. 2551 या ठिकाणी 11 कट्टे. बावन 2552 52 52 2553 2553 नहीं 10 वाला छान के देंगे ना 53 10 वाला छान के बोल रहे थे। हाँ 2553 54 कर क्या 54 जो माल होता याला 2575 बाजार भरला. 2575 या ठिकाणी गावाची बीड चालू आहे. 90 राहुल सेठ 90 हे फक्त सुपर व्हायला 10 7 सोडले आता 90 माग काय चालू सुद्धा भाऊ 2590 चालू आहे. ओ करू का 90 2590 हा जो माल होता याला 2590 बाजार भाव लागला आहे, पण दिलेला नाही आहे. अनसोड झालेला आहे. सुपर माल होता एकदम. या ठिकाणी जेवारीची बीट चालू आहे. 50 जो माल याची बीट आहे चालू आहे. 75 75 75 75 केलं तुम 75 75 बोल 75 अरे नाही येते मोरे माल माहिती टेन्शन काय चला भूषण माफ करा. जो माल याला 2875 बाजार भाव लागलाय. बघू शकता माल कसा आहे. या ठिकाणी जवळपास 36 कट्टे होते. ठिकाणी आपण हाराशीद्वारे जाणून घेतला जी ज्वारी होती तिचा बाजारभाव. या ठिकाणी माल येला होता कार्तिक ट्रेडिंग कंपनीवर, दुकान नंबर 11. आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. कांतीलाल लक्ष्मणराव शिंगाडे, राहणार राममूर्ती, जिल्हा जालना. बरं बरं. तर ही ज्वारी किती एकर क्षेत्रात पेरली होती आपण? ही ज्वारी 8 एकर क्षेत्रात पेरलेली. बरं बरं. तर काही माग आहे का? सगळी आणली? काही मागं ठेवलेली. मागं ठेवली. तर काही सुरुवातीला विकली? नाही मागं आहे अजून. बरं बरं. तर कोणतं वाण पेरलं तुम्ही? कोणतं पेरलं होतं? दूध मोगरा. दूध मोगरा. तर एकरी किती उतराला साधारण? 5 क्विंटलपर्यंत. 5 क्विंटलपर्यंत. बरं बरं. म्हणजे कोरडवं होती का पानभरी होती? पानभरी. मला वाटतं एवढं आवरेज आलं नाही. दाट पेरली होती का? हां थोडी दाट झाली काढण्यासाठी. हो. बरं बरं. तर मार्केटला आणच्या अगोदर काय अपेक्षित तुमची भावाची? 3000पर्यंत. 3000पर्यंत लागू म्हणून भाव. बरं बरं. काय ऐकली आधी? 2875. बरं बरं. तर ज्यावरला कमीत कमी काय भाव मिळाला पाहिजे बरं? सगळे जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढे, डिझेल, पेट्रोल, गॅस सगळ्याचे भाव वाढे. कमीत कमी 5000च्या पुढं.
ज्वारी कमीत कमी 5,000 विकायला पाहिजे हां तेव्हा पुरण. तवा पुरती कारण की जवळपास दर 10 वर्षांचे सरकारी कर्मचारी आहे त्यांचं वेतन वाढ होतं. हां बरोबर जवळपास 2010-12 मध्ये पण समजा ज्वारी 2,000-2,500 विकत होती. आज जवळपास 10-15 जसं मी मार्केटमध्ये यायला लागलो हां 2008-9 पासून हां तसा हाच भाव याच्या पुढे गेलाच नाही भाव. हां. आणि जे आपले जीवनावश्यक वस्तू आहे समजा प्रत्येक गोष्टी मग त्याचे भाव वाढत आहे आपले. हो मग आपल्याला लागणारा किराणा म्हणू मग काही दवाखाना म्हणा तुलनेत खता औषधाचे भाव पण वाढे. जी गोणी 500-600 होती जवळपास 1,500-1,800 झाली व त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढणार नाही. या ठिकाणी शेतकरी बांधवाची एकच विनंती आहे की जशा इतर मालाचे भाव वाढते किराणा झालं मग खता औषध झालं तसं त्या शेतमालाचा पण भाव वाढला. शेतमालाचा पण भाव वाढला पाहिजे. चालतं. या ठिकाणी आपण थोडक्यात शेतकऱ्याची व्यथा जाणली. जसा संपूर्ण मालाचे भाव वाढते जे आपल्या जीवनाला लागते जीवनावश्यक वस्तू त्या तुलनेत मालाचे इथं भाव वाढायला पाहिजे. चालतं. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.